वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेल डिव्हिजन यापैकी इंटरफेज ही कंप्लीट केली होती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एम फेज आणि त्याच्या स्टेजेस पाहायचे आहेत. एम फेज इज ॲक्च्युअल फेज ऑफ सेल डिव्हिजन. एम फेजच्या अगोदर जी इंटरफेज चालते दॅट इज प्रिपरेटरी फेज. यामध्ये सेल ही स्वतःला सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर करत असते. आणि एम फेज जी आहे यामध्ये ॲक्च्युअल सेल डिव्हिजन, न्यूक्लियसचं डिव्हिजन आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन हे कंप्लीट केल्या जात असते. इट मे बी मायटॉसिस ऑर मिओसिस. एम स्टँड फॉर दोन्ही प्रकारचे डिव्हिजन असू शकतात, मायटॉसिस किंवा मिओसिस. इट इन्व्हॉल्व्स 2 मेजर इव्हेंट्स. मायटॉसिस असो किंवा मिओसिस असो, यामध्ये 2 इव्हेंट्स महत्त्वाचे आहेत. पहिला आहे कॅरिओकायनेसिस, दुसरा आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे दॅट इज डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यामुळं इट फॉर्म्स 2 डॉटर न्यूक्लियाय. एका पॅरेंट न्यूक्लियापासून 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. नंतरची स्टेप होते सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. इट फॉर्म्स 2 डॉटर सेल्स. आता कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाले, त्यानंतर सायटोकायनेसिस होतं आहे. जे काही सायटोप्लाझमिक मटेरियल ज्याची ग्रोथ इंटरफेजमध्ये कंप्लीट केली होती ते सायटोप्लाझमिक मटेरियल आता त्याचंसुद्धा डिव्हिजन होतं आहे. आणि शेवटी 2 डॉटर सेल्स ह्या तयार केल्या जातात. तर आपण पहिलं टाईप ऑफ डिव्हिजन बघू, दॅट इज मायटॉसिस. दिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन इन विच a cell divide to form 2 identical daughter cells which are identical to their parents. तर मायटॉसिस हे असं डिव्हिजन आहे की ज्यामध्ये एक पॅरेंट सेल जेव्हा डिवाइड होती तेव्हा त्यांच्यापासून तयार होणाऱ्या डॉटर सेल ह्या आयडेंटिकल म्हणजे सारख्याच तयार होतात. विच आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. आणि तयार होणाऱ्या दोन्ही डॉटर सेल्स ज्या आहेत ह्या एक्झॅक्टली आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल. जी पॅरेंट सेल होती त्याच्यासारख्याच या डॉटर सेल ह्या तयार होतात. द क्रोमोझोम नंबर इन पॅरेंट सेल अँड प्रोजेनी सेल इज सेम. आता यामध्ये क्रोमोझोमचा जो नंबर आहे, पॅरेंट सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम आहेत तेवढेच डॉटर सेलमध्ये किंवा प्रोजेनी सेलमध्ये सेम तेवढेच नंबर असतात. आणि त्यामुळं दिस डिव्हिजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन. या डिव्हिजनला काय म्हणायचं? इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणायचं. इट इज ऑल्सो कम्प्लिटेड इन 2 स्टेजेस, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. पहिलं आहे कॅरिओकायनेसिस. इन दिस स्टेज न्यूक्लियस ऑफ पॅरेंट सेल डिव्हाइड्स अँड 2 डॉटर सेल्स देअर न्यूक्लियाय आर फॉर्म्ड. कॅरिओकायनेसिसमध्ये जो काही पॅरेंट न्यूक्लियस आहे तो डिव्हाइड होतो आणि त्याच्यापासून 2 डॉटर न्यूक्लियाय हे तयार होतात. कॅरिओकायनेसिस इज कम्प्लिटेड इन 4 स्टेजेस. कॅरिओकायनेसिस हे 4 स्टेजेसमध्ये कंप्लीट केल्या जाते. दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. तर यापैकी आपण पहिली फेज पाहू, दॅट इज प्रोफेज. इट इज द फर्स्ट फेज ऑफ कॅरिओकायनेसिस ऑफ मायटॉसिस. ही मायटॉसिस डिव्हिजनच्या कॅरिओकायनेसिस या डिव्हिजनची पहिली फेज आहे. न्यू DNA मॉलिक्युल्स दॅट आर फॉर्म्ड इन S फेज अँड G2 फेज दे आर नॉट डिस्टिंक्ट बट दे आर इंटरवाइन्ड. आता मायटॉसिस या फेजच्या अगोदर असते इंटरफेज. आणि इंटरफेजमध्ये आपण पाहिलं की S फेजमध्ये जे काही जेनेटिक मॅटर आहे त्याचं रिप्लिकेशन हे केलं जाते. परंतु रिप्लिकेट झालेला जो DNA आहे तो डिस्टिंक्ट नाही, तो आपल्याला त्याचं क्लिअर स्ट्रक्चर हे पाहायला मिळत नाही. इन दिस फेज देअर इज कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोमल मटेरियल. मग हे जे काही क्रोमोझोमल किंवा जेनेटिक मॅटर आहे याचं काय होतं आहे? कंडेन्सेशन होत असते. कंडेन्सेशन म्हणजे ते मॉलिक्यूल कसे बनतील? थिक बनतील. कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन ऑकर्स. आता क्रोमॅटिन नेटवर्क म्हणजे DNAचा जो थ्रेड लाईक लॉंग असणारा जो भाग आहे त्याला क्रोमॅटिन म्हणायचं. आता हा जो लांब, लॉंग आणि थिन असणारे फायबर्स आहेत
हे कंडेन्स होत राहतात, ज्यामुळे ते थिक आणि शॉर्ट बनतात. म्हणजे प्रोफेजच्या सुरुवातीला DNA जो आहे हा कसा आहे, हा क्रोमॅटिन या स्वरूपात म्हणजे थिन आणि लॉंग आहे. तर प्रोफेजच्या एंडमध्ये कंडेन्सेशन हे पूर्ण होतं आहे, म्हणजे ते थिक आणि शॉर्ट बनतात. द सेंट्रिओल डुप्लिकेटेड ड्युरिंग यस फेज बिगिन्स टू मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. आता ॲनिमल सेल जर आपण पाहिल्या तर त्यांच्या यस फेजमध्ये न्यूक्लियसमधल्या DNA सोबतच सेंट्रिओलचं सुद्धा डुप्लिकेशन होतं आहे. आणि अशा तयार झालेले जे काही 2 सेंट्रिओल आहेत हे एकमेकांपासून अपोजिट डायरेक्शनमध्ये रिस्पेक्टेड पोलकडे सरकवले जातात. तर मग इव्हेंट्स पाहू काय होते नेमकं प्रोफेजमध्ये. क्रोमोझोमल मटेरियल कंडेन्सेस टू फॉर्म कॉम्पॅक्ट मायटॉटिक क्रोमोझोम. क्रोमॅटिनचं रूपांतर कशामध्ये होईल, क्रोमोझोममध्ये होईल बाय द मेथड ऑफ कंडेन्सेशन. Chromosomes are seen to be composed of 2 chromatids attached at centromere. मग कंडेन्सेशन पूर्ण झाले तर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर हे कसं पाहायला मिळतंय, तर यामध्ये 2 क्रोमॅटिड्स आहेत जे एकमेकांसोबत सेंट्रोमेअरच्या ठिकाणी अटॅच होतात. इनिशिएशन ऑफ असेंब्ली ऑफ मायटॉटिक स्पिंडल अँड फॉर दिस मायक्रोट्युब्युल्स हेल्प इन द प्रोसेस. तर क्रोमोझोमचं कंडेन्सेशन चालू आहे, सोबतच मायक्रोट्युब्युल्स जे आहेत त्यांच्याद्वारे मायटॉटिक स्पिंडल फायबर्स हे तयार केले जात असतात. नंतर गॉल्गी ॲपेरेटस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर एन्व्हलप डिसॲपियर्स. आता इथं फिगर आहे अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेजची. कारण प्रोफेज इज द लॉंगेस्ट फेज ऑफ कॅरिओकायनेसिस, मोठी आहे आणि त्यामुळे इथं 2 भागात आपल्याला पाहायला मिळतं आहे. एक आहे अर्ली प्रोफेज, दुसरी आहे लेट प्रोफेज. तर दोन्ही फिगर जर इथं कम्पेअर केल्या तर सेल आहे, सेलच्यामध्ये जो न्यूक्लियस दाखवलेला आहे या न्यूक्लियसमध्ये असणारे जे कलरफुल फिलामेंट आहेत ते म्हणजे आहेत क्रोमोझोम्स. परंतु हे क्रोमोझोम्स थिन लॉंग असे आहेत. मग ह्यांचं कंडेन्सेशन स्टार्ट होतं आहे आणि प्रोफेजमध्ये जर आपण पाहिलं तर हे थिन लॉंग जे फिलामेंट आहेत हे थिक आणि शॉर्ट बनतात. याचं रूपांतर 2 क्रोमॅटिड्समध्ये होतं आहे आणि हे क्रोमॅटिड सेंट्रोमेअरद्वारे एकमेकांना जोडलेले असतात. सोबतच जर पाहिलं तर अर्ली प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, गॉल्गी ॲपेरेटस आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे. परंतु हेच प्रोफेज संपत असताना म्हणजे लेट प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप हे डिसॲपियर व्हायले. याच्याशिवाय गॉल्गी ॲपेरेटस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि न्यूक्लिओलस हे जे सेल ऑर्गेनेल्स आहेत हे हळूहळू डिसॲपियर होत जातात. दिस इज अबाउट प्रोफेज. देन व्हॉट अबाउट मेटाफेज. इन दिस फेज कंप्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलप ऑकर्स. न्यूक्लियसचा जो इन्व्हलप आहे हा कम्प्लिटली डिसइंटिग्रेट होतो. हेन्स द क्रोमोझोम्स आर स्प्रेड थ्रू द सायटोप्लाझम ऑफ द सेल. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसल्यामुळं क्रोमोझोम जे आहेत हे सायटोप्लाझममध्ये स्प्रेड झाल्यासारखे वाटतात. देन कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम इज कम्प्लिटेड. जे कंडेन्सेशन प्रोफेजमध्ये स्टार्ट झालं होतं ते मेटाफेजमध्ये कंप्लीट केल्या जाते. अँड इट कॅन बी क्लिअरली ऑब्झर्व्ड अंडर मायक्रोस्कोप. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम कॅन बी स्टडीड इन धिस स्टेज. जर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर स्टडी करायचं असेल तर मेटाफेज इज द बेस्ट फेज. यामध्ये आपण क्रोमोझोमचं क्लिअर स्ट्रक्चर हे पाहू शकतो. मेटाफेजिक क्रोमोझोम इज मेड अप ऑफ 2 क्रोमॅटिड्स दॅट आर हेल्ड टुगेदर बाय सेंट्रोमेअर. मग हा जो क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तयार झालं आहे त्यात आपल्याला काय काय पाहायला मिळेल, तर देअर आर 2 क्रोमॅटिड्स. 2 क्रोमॅटिड्स आहेत विच आर हेल्ड टुगेदर बाय सेंट्रोमेअर. ते दोघं एकमेकांना सेंट्रोमेअरद्वारे जोडलेले असतात. देन डिस्क शेप्ड कायनॅटोकोर इज प्रेझेंट ॲट द सर्फेस ऑफ सेंट्रोमेअर अँड दॅट सर्व्स ॲज अ साईट ऑफ अटॅचमेंट टू द स्पिंडल फायबर्स टू द क्रोमोझोम्स. हे जे सेंट्रोमेअर आहे यावर
डिस्कच्या आकाराचे कायनेटोकोर हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे की ज्या ठिकाणी क्रोमोझोम हे स्पिंडल फायबर्सद्वारे त्या कायनेटोकोरला अटॅच झालेले पाहायला मिळतात. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला सेल द युनिट ऑफ लाईफमध्ये आपण न्यूक्लियस आणि क्रोमोझोम हे स्ट्रक्चर पाहिलं तर त्यामध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिओलस हे स्ट्रक्चर आठवत असतील आणि सोबतच क्रोमॅटिन हे स्ट्रक्चर पण आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. आणि क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये सेंट्रोमेअर, सिस्टर क्रोमॅटिड्स, सेंट्रोमेअरवर असणारा डिस्कच्या आकाराचा कायनेटोकोर आपण पाहिला होता, ज्या ठिकाणी स्पिंडल फायबर्स हे जोडले जातात जे क्रोमोझोमला त्या ठिकाणी धरून ठेवण्याचं काम करतात. Then disc-shaped kinetochore present at the surface of centromere serves as the site of attachment of spindle fibers to the chromosome. Chromosomes are moved into the position at the center of cell. आता हा जो क्रोमोझोमचा भाग आहे हा सेलच्या सेंटरमध्ये येतो. मेटाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय ऑल द क्रोमोझोम्स कमिंग टू लाय ॲट इक्वेटोर. मेटाफेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे लक्षण आहे की यामध्ये क्रोमोझोम्स जे आहेत हे इक्वेटोर रिजनवर सरकतात असतात. विथ वन क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम कनेक्टेड बाय इट्स कायनेटोकोर टू स्पिंडल फायबर फ्रॉम वन पोल अँड इट्स सिस्टर क्रोमॅटिड इज कनेक्टेड बाय इट्स कायनेटोकोर टू द स्पिंडल फायबर्स ऑफ ऑपोजिट पोल. तर मग आता एका बाजूचे जे काही क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोमवर असणारा जो काही कायनेटोकोर आहे या कायनेटोकोरला स्पिंडल फायबर हे रिस्पेक्टेड पोल्सद्वारे जोडलेले असतात. दिस प्लेन ऑफ अलाइनमेंट ऑफ क्रोमोझोम ॲट मेटाफेज इज रेफर्ड ॲट मेटाफेज प्लेट. आणि ही जी अरेंजमेंट आहे कशी, ज्यामध्ये क्रोमोझोम हे इक्वेटोरियलला आहेत, दोन अपोजिट पोल आहेत आणि त्या ठिकाणाहून स्पिंडल फायबर्स हे निघतात जे की क्रोमोझोमच्या कायनेटोकोरला जोडले जातात. दिस अरेंजमेंट इज रेफर्ड ॲट मेटाफेज प्लेट. आणि हे मेटाफेजचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. तर इव्हेंट्स बघूत काय होतं आहे. स्पिंडल फायबर्स आर अटॅच्ड टू कायनेटोकोर ऑफ क्रोमोझोम्स, बरोबर आहे. देन क्रोमोझोम्स आर मूव्ड टू द स्पिंडल इक्वेटोर अँड गेट अलाइन्ड अलॉंग मेटाफेज प्लेट थ्रू स्पिंडल फायबर्स ॲट बोथ एंड. दोन्ही बाजूकडून येणारे जे काही स्पिंडल फायबर्स आहेत यांच्याद्वारे क्रोमोझोम्स जे आहेत हे इक्वेटोरियल रिजनला आणले जातात. बघा या ठिकाणी फिगर दाखवल्यात. ट्रान्झिशन टू मेटाफेज म्हणजे आणखी मेटाफेजमध्ये क्रोमोझोम्स हे आलेले नाहीत, प्रोफेज कंप्लीट झालेली आहे आणि स्पिंडल फायबर्सचे जे फायबर्स आहेत यांच्या वेगवेगळ्या मुवमेंटद्वारे आता मेटाफेजिक प्लेट ही तयार केली जाते. आणि त्यामुळे दुसरी जी फिगर आहे मेटाफेज यामध्ये बघू शकतो की क्रोमोझोम याच्यात दोन क्रोमॅटिड्स आहेत, सेंट्रोमेअर आहे सेंटरचा, सेंट्रोमेअरवर कायनेटोकोर आहे जे की रिस्पेक्टेड पोलकडून येणाऱ्या स्पिंडल फायबर्ससोबत जोडलेला असतो. दिस इज अबाउट मेटाफेज. देन थर्ड वन इज ॲनाफेज. ॲट द ऑनसेट of anaphase each chromosome is arranged at metaphase plate. आता या स्टेजमध्ये क्रोमोझोम हे मेटाफेज प्लेटवर आहेत. दे स्प्लिट सायमल्टेनियसली, लगेच ते काय होतात, स्प्लिट होतात. अँड टू डॉटर क्रोमॅटिड्स आर फॉर्म्ड विच फॉर्म डॉटर न्यूक्लियाय. ठीक आहे. क्रोमोझोमचं जे काही मॅटर आहे हे किंवा क्रोमोझोम्स जे आहेत हे मेटाफेज प्लेटवर बसवलेले आहेत आणि ते स्प्लिट होतात ज्यांच्याद्वारे दोन डॉटर न्यूक्लियाय ह्या तयार होतात. दीज डॉटर न्यूक्लियाय बिगिन देअर मायग्रेशन टुवर्ड्स अपोजिट पोल. आता बघा तयार झालेल्या अगोदरची जी फेज आपण पाहिली मेटाफेज यामध्ये क्रोमोझोम हे सेंटरला होते, परंतु आता ॲनाफेजमध्ये क्रोमोझोमवर असणारे जे काही ॲनाफेजमध्ये जे सेंट्रोमेअर आहे हा काय होतो, स्प्लिट होतो, सेपरेट होतो. त्याच्यामुळे क्रोमोझोम्स हे एकमेकांपासून सेपरेट होतात किंवा क्रोमॅटिड्स आहेत हे एकमेकांपासून सेपरेट होतात आणि त्यांच्यापासून डॉटर न्यूक्लियाय तयार केला जातो. दीज डॉटर न्यूक्लियाय बिगिन देअर मायग्रेशन टुवर्ड्स टू अपोजिट पोल. आणि हे जे काही डॉटर न्यूक्लियाय आहेत हे
अपोजिट पोलकडे मायग्रेट होत असतात, सरकत असतात. द क्रोमोझोम मूव्ह अवे फ्रॉम इक्वेटोरियल प्लेट. जी इक्वेटोरियल प्लेट सेंटरला होती त्याच्यापासून क्रोमोझोम आता दूर जायला लागतात. द सेंट्रोमेअर ऑफ ईच क्रोमोझोम इज टुवर्ड पोल. जर आता फिगर आपण पाहिली तर असं लक्षात येईल, हे जे क्रोमॅटिड्सचा जो भाग आहे जिथं सेंट्रोमेअर आहे, तर हा जो सेंट्रोमेअर आहे हा रिस्पेक्टेड अपोजिट पोलकडे सरकलेला दिसतो. आणि ज्या क्रोमॅटिड्स आहेत या क्रोमॅटिड्स ह्या त्याच्या पाठीमागे गेल्यासारखं, किंवा त्या आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स जे आहेत ह्या त्या सेंट्रोमेअरच्या पाठीमागं गेल्यासारखं स्ट्रक्चर पाहायला मिळते, जे की ॲनाफेजचं महत्त्वाचं लक्षण आहे. देन इव्हेंट्स इन ॲनाफेज. काय काय इव्हेंट्स होतात? सेंट्रोमेअर स्प्लिट. बरोबर आहे, ज्या ठिकाणी स्पिंडल फायबरचे जोडलेले आहेत तो सेंट्रोमेअरचा भाग हा स्प्लिट होतो, विभागणी होते. अँड क्रोमॅटिड्स गेट सेपरेटेड. क्रोमॅटिड्स जे आहेत हे काय होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात. क्रोमॅटिड मूव टू द अपोजिट पोल. आणि हा जो क्रोमॅटिडचा भाग आहे हा अपोजिट पोलकडे मूवमेंट करण्यास चालू करतो. तर फिगर बघा, या ठिकाणी सेंट्रोमेअर हा स्प्लिट झाला आहे. 2 क्रोमोझोम न्यूक्लिया तयार होण्यासाठी त्या स्वतःला त्यांची तयारी चालू आहे. आणि तयारी म्हणजे सेंट्रोमेअर इज शिफ्टेड टू द एंड. सेंट्रोमेअर हा त्या ठिकाणी शिफ्ट व्हायलेला पाहायला मिळतो, ज्यामुळं क्रोमॅटिड्स ह्या ज्या ब्रांच आहेत तर ह्या ज्या ब्रांच त्या सेंट्रोमेअरच्या पाठीमागे गेल्यासारखा भास होतो. दिस इज ऑल अबाउट ॲनाफेज. म्हणजे ॲनाफेज इज अ महत्त्वाची प्रोसेस आहे, कारण सेंट्रोमेअर जो आहे तो याच स्टेपमध्ये स्प्लिट होणार आहे, ज्यामुळं जे काही डॉटर न्यूक्लियाय आहेत यांच्यामध्ये जे जेनेटिक मॅटर आहे हे करेक्टली डिस्ट्रीब्यूट केल्या जाते. सो हिअर आर सम क्वेश्चन्स. सॉल्व देम. थँक यू.